मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, नीट असेल किंवा तुमची नर्सिंगची एक्झाम असेल, फार्मसी असेल किंवा आणखी कोणतीही एंट्रन्स एक्झाम किंवा MPSC, UPSC कोणत्याही अशा प्रकारच्या एक्झामसाठी जर प्रिपेअर करत असाल, तर ही एक टेक्निक वापरा. ही तुम्हाला डेफिनेटली हेल्पफुल राहील. या टेक्निकने तुम्ही टाईम, वेळ आणि क्वांटिटीवर भर देऊ शकता. ठीक आहे. तर याच्यात काय करायचं आहे, जेव्हा पर्टिक्युलर ही तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहील जर तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि फक्त तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहात. ठीक आहे. त्यावेळी तर ही टेक्निक खूप खूप फायद्याची आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, सुरुवात जी आहे ती नेहमी लेटेस्ट सेशनचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत किंवा लेटेस्ट इयरचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत त्या लेटेस्ट क्वेश्चन्सपासून सुरुवात करा आणि उलटं जा. तुम्ही जर 27च्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर 2026चे जे एक्झाम झालेली आहे लेटेस्ट त्या एक्झामपासून सुरू करा. ते क्वेश्चन पेपर सॉल्व करा. मग 25चे, मग 24चे, अशा प्रकारे रिव्हर्स दिशेने, मागच्या दिशेने तुम्ही जा. याच्याने काय होईल, याच्याने तुम्हाला जो लेटेस्ट एक्झाम आहे तो पॅटर्न कळेल. ठीक आहे. कारण 2010मध्ये जो पॅटर्न असेल तो आत्ता मे बी फॉलो होत नसेल. ठीक आहे. त्यामुळे लेटेस्ट तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व कराल तर तुम्हाला तो लेटेस्ट एक्झामचा पॅटर्न समजेल. त्यानंतर जो सिलेबस किंवा टॉपिक्स जे आहेत ते सुद्धा युजली जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये आउटडेट झालेले असतील, नवीनमध्ये ते अपडेटेड असतील. त्यामुळे तुम्ही त्या टॉपिक्सवर, त्या पर्टिक्युलर क्वेश्चन्सवर, त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट्सवर जास्त आणखी भर देऊ शकता. त्यामुळे लेटेस्ट जे क्वेश्चन पेपर जे आहेत ते सॉल्व करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही रिव्हर्स ऑर्डरने जाऊ शकता. तर तुम्हाला आणखी असेच जर काही तुम्हाला एक्झामसाठी टिप्स हवे असतील किंवा आणखी असे काही महत्त्वाचे तुमचे क्वेश्चन्स असतील ज्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे किंवा काही डाऊट्स असतील, ICDS एक्झाम असो, नर्सिंग असो, नीट एंट्रन्स असो, UG PG, डज नॉट मॅटर, तुमचे जे पण काही क्वेश्चन्स असतील किंवा करिअर रिलेटेड तुम्हाला आणखी काही गायडन्स हवं असेल, पर्टिक्युलरली मेडिकलनंतर किंवा हेल्थकेअरमध्ये कोणते करिअर्स आहेत आणि कुठे जास्त स्कोप आहे, त्यासाठी कसं प्रिपेअर करावं, ही जर माहिती हवी असेल तर तुमचे जे क्वेश्चन्स आहेत, तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि मी नक्की तुम्हाला त्याच्यावर गायडन्स प्रोव्हाइड करीन. ठीक आहे. तर आत्तापुरतं एवढंच. दिस इज डॉक्टर नितीन सायनिंग आउट.